नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता 9वी गणित भाग 2 घटक चाचणी 1 ची नमुना प्रश्नपत्रिका आपण सोडवित आहोत। 18 ऑगस्टपासून ही परीक्षा सुरू होत आहे। या ठिकाणी अशाच पद्धतीचं स्वरूप प्रश्नांचं या त्या परीक्षेला असू शकतं, कारण कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक सोंगलापूर यांच्यामार्फत ज्या प्रश्नपत्रिका दर्जेदार काढल्या जातात त्या महाराष्ट्रातील 11 जिल्ह्यातील जवळजवळ 11 जिल्ह्यातील शाळांमध्ये वितरित केल्या जातात, म्हणून त्या अतिशय दर्जेदार असतातच आणि याचा प्रभाव अतिशय चांगल्या पद्धतीनं अभ्यासक्रमावरती शिवाय अंतिम परीक्षेवरती पडत असतो। त्यामुळं हा दर्जा राखून ठेवण्याचं काम मुख्याध्यापक संघानं केलेलं आहे। पाहूया प्रश्नपत्रिकेचं स्वरूप काय आहे। प्रश्न पहिला अ, खालील प्रत्येक उपप्रश्नासाठी 4 पर्यायी उत्तर दिले आहेत, त्यापैकी अचूक पर्याय निवडून योग्य वर्णाक्षर लिहा। त्याचे वर्णाक्षर लिहा। 20 गुणांचा प्रश्न आहे। वेळ 40 मिनिटं आहे। प्रत्येक रेषाखंडाला किती मध्यबिंदू असतात? एकच मध्यबिंदू असतो। अ, 2 समांतर रेषांना एका छेदिकेने छेदल्यावर होणाऱ्या व्युत्क्रम कोणांच्या जोडीतील एका कोणाचे माप 75 असेल तर दुसऱ्या कोणाचे माप 75 असतं, कारण 2 समांतर रेषांना छेदिकेने छेदल्या असता व्युत्क्रम कोणांच्या दोन्हीही जोड्या एकरूप असतात। त्यातील एकाचं 75 असेल तर दुसऱ्याचं 75 असतं, म्हणून अचूक पर्याय क हा 2 गुणांचा। नंतर त्यातलाच ब, खालील उपप्रश्न सोडवा। 2 गुणांचा रेषीय जोडीतील कोन परस्परांचे पूरक असतात। हे विधान सशर्त स्वरूपातल्या, सशर्त म्हणजे जर तर स्वरूपात, जर दिलेले कोन रेषीय जोडीतील असतील तर ते परस्परांचे पूरक कोन असतात। जर आणि तर हे शब्द आले पाहिजेत तर त्याला आपण सशर्त विधान म्हणतो। जर दिलेले कोन रेषीय जोडीतले असतील तर ते परस्परांचे पूरक असतात। ओके, अशा पद्धतीनं। त्यानंतर दुसरा त्यातला आकृतीवरून किरण एस पी व किरण एस टी यांचा छेदसंच। किरण एस पी आणि किरण एस पी आणि एस टी यांचा छेदसंच हा बिंदू एस आहे, बिंदू एस। प्रश्न दुसरा त्यातला अ आहे, खालील कृती पूर्ण करा। जर हा प्रश्न 2 यामध्ये आहेत, पहिल्याला 2 गुण आहेत, दुसऱ्याला 2 गुण आहेत। जर पी डॅश क्यू डॅश आर, क्यू हा पी आणि आरच्या दरम्यान असेल, लेंथ पी क्यू 3.4 आहे, लेंथ क्यू आर 5.7 असेल तर पी आर काढण्यासाठी रिकाम्या जागा भरायच्या आहेत, कृती पूर्ण करायची आहे। क्यू हा पी आणि आरच्या दरम्यान असेल तर पी क्यू आणि क्यू आर यांची बेरीज अंतर पी आर बरोबर असणार आहे, म्हणून पी आर लेंथ पी आर बरोबर लेंथ पी क्यू, लेंथ पी क्यू अधिक लेंथ क्यू आर। लेंथ पी क्यू ही पहिली रिकामी जागा आहे कृती पूर्ण करामधली। पी क्यूची किंमत 3.4 ही दुसरी आणि क्यू आरची 5.7। या दोघांची बेरीज 7 आणि 4 11, हाच्याला 1, 11ला 1, हाच्याला 1, 5 आणि 3 8 आणि 1 9। लेंथ पी आर बरोबर 9.1। अशा पद्धतीने 1 2 3 4 चौकड्या आहेत, प्रत्येकी अर्धा गुण 2 गुण। आकृतीत रेषा वाय समांतर रेषा एक्स आणि वाय समांतर आहेत आणि रेषा झेड ही त्यांचे छेदक असेल। कोन ए अधिक कोन 110, कोन ए आणि 110 हे कसले कोन आहेत? रेषीय जोडीतले आहेत। दोघांची 180 बेरीज, कारण रेषीय जोडीतील कोन ही पहिली रिकामी जागा आहे, पहिली चौकट। कोन ए मग 70, कारण हा 110 पलीकडे गेला, 180तून 110 वजा केल्यानंतर आपल्याला 70 मिळणार आहे, म्हणजे 70 आणि 110 180 म्हणून दुसरी रिकामी चौकट आहे ती 70 अंश। कोन ए आणि बी एकरूप आहेत, कारण संगत कोन ही संगत कोन। ओके, आणि म्हणून या ठिकाणी ए 70 असेल तर बी पण 70, बी 70। 1 2 3 4 प्रत्येकी अर्धा गुण 2, इथले 2 4 गुण झाले। ओके, प्रश्न दुसऱ्यातला ब, खालील उपप्रश्न सोडवा। एका संख्या रेषेवरील ए बिंदूचा निर्देशक 3 आहे तर त्या रेषेवरील ए पासून 7 एकक अंतरावरील बिंदूचे निर्देशक काढा। आता या ठिकाणी ए बिंदूचा निर्देशक 3 आहे। ए बिंदूपासून 7 एकक अंतरावर असणारा 2 बिंदू आहेत, एक उजवीकडं आणि एक डावीकडं। इथं आकृती काढलेली आहे, हे 7 एकक अंतर आहे ए पासून बी बिंदूकडं। बी बिंदू हा 7 एकक अंतरावर आहे उजवीकडचा आणि ए बिंदूपासून डावीकडचा सी बिंदू 7 एकक अंतरावरती आहे। प्रथम आपण या ठिकाणी बी बिंदूचा निर्देशक काढण्यासाठी आपल्याला डिस्टन्स ए बी घ्यावं लागेल। शॉर्ट लिहिले
प्रथमतः बी बिंदूचा निर्देशक काढण्यासाठी आपल्याला डिस्टन्स ए बीचा वापर करावा लागेल सूत्राचा. बी हा उजवीकडचा बिंदू आहे, तो मोठा आहे, ए लहान आहे, म्हणून डिस्टन्स ए बी बरोबर बीचा निर्देशक वजा एचा निर्देशक. डिस्टन्स ए बी या ठिकाणी 7 आहे, बीचा निर्देशक काढायचा आहे. वजा एचा निर्देशक या ठिकाणी 3 आहे. ओके, त्यामुळे हा वजा 3 आहे, हा वजा 3 मागे घेतला, 7 अधिक 3 वजा 3 मागे घेतल्यानंतर 7च्या बाजूला घेतल्यानंतर पलीकडं बीचा निर्देशक शब्द राहिला आणि मग 7 आणि 3 10 हा बीचा निर्देशक बरोबर 10. ओके, त्यानंतर डिस्टन्स ए सी घ्यायचं. डिस्टन्स ए सी, ए मोठा आहे उजवीकडचा, एचा निर्देशक वजा सीचा निर्देशक. डिस्टन्स ए सी 7च आहे, डिस्टन्स ए सी तसेच म्हणायचं. एचा निर्देशक वजा सीचा निर्देशक. डिस्टन्स ए सी 7च आहे बरोबर एचा निर्देशक 3 आहे वजा सीचा निर्देशक काढायचा आहे. ज्याचा निर्देशक काढायचा आहे त्याचे चिन्ह पाहून निर्णय घ्यायचा. यापूर्वी आपल्याला या ठिकाणी वजा बीचा निर्देशक काढताना तो धनच आहे म्हणून तिथंच ठेवला, पण सीचा निर्देशक काढताना त्याचं चिन्ह वजा आहे, त्याला मागे घ्यायचं आणि मग 7 पलीकडे जाणार. ओके, सीचा निर्देशक म्हणून 7 वजा 3. ओके, सॉरी 3 पलीकडे आहे, 7 पलीकडे गेला आहे, 3 वजा 7 वजा 4. ओके, त्यामुळं या ठिकाणी बीचा निर्देशक बरोबर 10 आणि सीचा निर्देशक बरोबर या ठिकाणी वजा 4 काढला. अशा पद्धतीनं. ओके, दुसरा प्रश्न आहे. या ठिकाणी 2 सोडवायचे आहेत, 3 आहेत, 6 गुण आहेत, प्रत्येकी 3 गुण. 2 समांतर रेषाने एका छेदिकेने छेदले असता होणाऱ्या आंतरकोनांची मापे 1° व 2 आहेत, तर एकशेची किंमत काढा. आंतरकोन पूरक असतात म्हणून त्यांची बेरीज 180° असते. x आणि 2 180 बेरीज आहे. x आणि त्याचा अंतरकोन 2 x अधिक 2 बरोबर 180. 2 आणि 3 बरोबर 180. x बरोबर 180ला 3 भागून 3 संग 18 3 0 0 100ची किंमत 60. अशा पद्धतीत हा 2 गुणांचा प्रश्न. तिसरा आहे. आकृतीत रेषा L समांतर रेषा M आणि रेषा N समांतर रेषा P, तर दिलेल्या कोणांच्या मापावरून कोण बी व सी यांची मापे काढा. यावरून आपल्या लक्षात येईल हा कोन बी आणि हा 45°. 2 समांतर रेषांना एका छेदी रेषा L आणि रेषा M या 2 रेषांना P या छेदिकेने छेदल्या असता बाह्य व्युत्क्रम कोन एकरूप असतात. बी आणि 45 बाह्य व्युत्क्रम कोन आहेत म्हणून बी 45, कारण हा 45 आहे बाह्य व्युत्क्रम कोन. ओके, त्यानंतर हा बी आपल्याला मिळाला 45°. बी आणि सी यांची बेरीज 180. कोन बी आणि कोन सी बरोबर 180. बी आणि सी आंतरकोन आहेत. आंतरकोन बी 45 आहे, 45 अधिक कोन सी बरोबर 180 आणि कोन सी बरोबर 180 वजा 45 बरोबर 135°. ओके, अशा पद्धतीनं 135° काढायचा कोन. ओके, त्यानंतर प्रश्न तिसरा अ. कृती पूर्ण करा. यामध्ये एकूण 6 चौकड्या आहेत, प्रत्येकी अर्धा गुण 3 गुणांचा. आकृतीमध्ये रेषा P समांतर रेषा Q, रेषा L आणि M या त्यांच्या छेदिका असतील, तर कृती पूर्ण करा. बी सी डी यांची मापे काढा. कोन सी या ठिकाणी 115 आहे. कोन सी आणि 115 हे संगत कोन आहेत, कारण P आणि Q या 2 समांतर रेषांची M छेदिका असेल तर कोन सी
बरोबर 115 संगत कोन. कोन डी अधिक कोन 115 हे रेषीय जोडीतील कोन आहेत. ओके, संगत कोन, रेषीय जोडीतील कोन. 115 पलीकडे गेले, 180 म्हणून 115 गेले, कोन डीचं माप 65 अंश मिळणार, ही तिसरी रिकामी जागा. कोन ए आणि 110 180 रेषीय जोडीतील कोन आहेत, त्यामुळं 110 पलीकडे गेले, 180तून 110 गेले, कोन ए 70 अंश. ओके, अशा पद्धतीनं कोन ए आणि बी एकरूप आहेत. कोन ए आणि बी एकरूप आहेत, बाह्य उत्क्रम कोन, म्हणून ए 70 असेल तर बी पण 70 आहे. अशा पद्धतीनं संगत कोन, रेषीय जोडीतील कोन 65 अंश, 110, 70 अंश, 70 अंश या रिकाम्या जागा झाल्या कृती पूर्ण करासाठीच्या. त्यानंतर आकृती काढून सोडवा ब. 3 गुणांचा 2 रेषा एकमेकींना छेदल्यास होणारे परस्पर विरुद्ध कोन समान मापाचे असतात, हे सिद्ध करा. पहा सिद्धता सविस्तर आपण पाहूया. पुस्तकात लिहिले आहे 2 रेषा एकमेकींना छेदल्यास होणारे परस्पर विरुद्ध कोन समान मापाचे असतात. रेषा ए बी आणि रेषा सी डी परस्परांना ओ बिंदू छेदतात, हा पक्ष आहे. आणि ओ हा ए आणि बीच्या दरम्यान आहे, ए डॅश ओ डॅश बी. आणि ओ हा सी आणि डीच्या दरम्यान आहे, सी डॅश ओ डॅश डी. साध्य आपले विरुद्ध कोन एकरूप असतात. कोन ए ओ सीचा विरुद्ध कोन बी ओ डी आणि कोन बी ओ सीचा विरुद्ध कोन ए ओ डी एकरूप दाखवायचे आहेत. सिद्धता यामध्ये कोन ए ओ सीला हा बी ओ सी, कोन ए ओ सीला हा बी ओ सी रेषीय जोडी तयार करतोय, म्हणजे दोघांची बेरीज 180. त्याच पद्धतीनं याच बी ओ सीला बी ओ डी पण रेषीय जोडी तयार करतोय, म्हणजे बी ओ सी सामायिक ठेवायचा. कोन ए ओ सी अधिक कोन बी ओ सी 180 रेषीय जोडीतील कोन. कोन बी ओ सी अधिक कोन बी ओ डी 180 रेषीय जोडीतील कोन. 1 आणि 2 कडे बघितलं तर उजवी बाजू समान आहे, म्हणून डावी बाजू समान दाखवायची. कोन ए ओ सी अधिक कोन बी ओ सी बरोबर कोन बी ओ सी अधिक कोन बी ओ डी. विधान 1 आणि 2 वरून दोन्ही बाजूला पहिला पण बी ओ सी समान मापाचा आहे, तो गेल्यानंतर कोन ए ओ सी एकरूप कोन बी ओ डी राहतोय, म्हणजे ए ओ सी आणि बी ओ डी एकरूप दाखवले. ही पहिली झाली, म्हणजे साध्यातलं पहिलं विधान सिद्ध झालं. दुसऱ्यातलं सिद्ध करता येतं म्हणायचं, सिद्ध करून दाखवायची आवश्यकता नाही, कारण पहिल्यासारखीच आहे. कोन बी ओ सीचा लोप केल्यानंतर आपल्याला कोन ए ओ सी बरोबर कोन बी ओ डी, याचप्रमाणे कोन बी ओ सी बरोबर कोन ए ओ डी सिद्ध करता येते. ओके, किंवा येईल. Theorem is here, the opposite angles formed by 2 intersecting lines are of equal measures. Given line AB and line CD intersect at point O such that A dash O dash B, C dash O dash D. Here to prove angle AOC is equal to angle BOD and angle BOC is equal to angle AOD. Proof angle AOC plus angle BOC is equal to 180 degree. Angles in linear pairs. Proof angle AOC plus angle BOC is equal to 180 degree. This is first statement, angles in linear pairs. Then angle BOC angle plus angle BOD is equal to 180 degree. Okay, this is second, angles in linear pairs. From first and second statement LHS is equal, therefore RHS is equal, RHS is equal, therefore LHS is also equal. Angle AOC plus angle BOC is equal to angle BOC plus angle BOD is equal to from first and second. Okay, eliminating BOC. Okay, we get angle AOC is equal to angle BOD. This is first statement proved. Okay, similarly it can be proved that angle BOC is equal to angle AOD. अशा पद्धतीने हा व्हिडिओ आपण जरूर लाईक करा आणि आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांना शेअर करा. उद्याची परीक्षा या नमुन्यादाखल सर्वांना सोपी जावो, 20 पैकी 20 गुण मिळत ही सदिच्छा. धन्यवाद.